नमस्कार. मी कंचन चौगुले आज सादर करते एक लघुलेख आईची एक शिकवण. आईची एक शिकवण. लहानपणापासून आई नेहमीच सांगायची. लहानपणापासून आई नेहमीच सांगायची, आपण कितीही उपाशी असलो किंवा आपल्या टोपल्यात भाकरी जरी नसली आणि समोरच्याने विचारलं जेवलीस का, तर हसून सांगायचं हो. भुकेचं दुःख कधीच कुणाला दाखवायचं नाही. त्या वाक्याचा अर्थ कधीच लागला नाही. पण जसं जसं आयुष्य पुढे सरकत गेलं तसं तसं कळायला लागलं की आई फक्त भुकेबद्दल नाही तर आयुष्याबद्दल शिकवत होती. आयुष्यात असे खूप दिवस येतात, असे खूप अडचणी येतात ज्यामुळे माणूस आतून तुटलेला असतो. अडचणी असतात, दुःख असतात, पण ते सगळ्यांना सांगून काहीच उपयोग नसतो. असे काही संकटे असतात, अशा काही लढाया असतात, त्या फक्त एकट्यानेच लढायच्या असतात. आयुष्यात कितीही दुःख असली, कितीही संकट असली तर त्याला रडत नाही तर हसत सामोरे जायचं. कारण रडून समस्या सुटत नाही तर हसून संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. साथ कुणाची असो अथवा नसो, पण माणसाकडे स्वाभिमान असला पाहिजे. कारण माणसाकडे काहीच नसलं आणि स्वाभिमान असला तरी माणूस पुरेसा जगू शकतो. आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या तरी खचून जायचं नाही. कारण आईने शिकवलेली एकच परिस्थिती, गरीब असला तरी चालेल, पण मन आणि स्वाभिमान कधीच गरीब होऊ द्यायचा नाही. मन आणि स्वाभिमान कधीच गरीब होऊ द्यायचा नाही. धन्यवाद.